हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आणि आज आपण बघणार आहोत एकदम शाही रेसिपी, आणि तीही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या किचनमध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ही रेसिपी जर का तुम्ही एकदा बनवलीत तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्कीच बनवाल, प्रत्येक सणाला सुद्धा बनवाल. तर अशी ही रेसिपी आहे. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला बघा, मी अर्धा लिटर फुल फॅटवालं दूध असं उकळवून घेतलेलं आहे. आता उकळलेल्या दुधातून मी 2 पळी दूध बाजूला काढून ठेवलेलं आहे. आता ते जे आपण दूध बाजूला काढून ठेवलं होतं त्यामध्ये घालायचं आहे कस्टर्ड पावडर. तर इथे मी 2 ते 3 चमचे कस्टर्ड पावडर इथे घातलेली आहे आणि व्यवस्थित त्याला काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे, कोणी सहज बनवू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण अगदी कमी साहित्यांचा आणि सहज मिळणाऱ्या साहित्यांचा वापर केलेला आहे. तरी पण ही रेसिपी एकदम भन्नाट अशी लागते आणि एकदम महागड्या रेसिपीपेक्षा मस्त लागते. तर बघा, आता मी कस्टर्ड पावडर मिक्स करून बाजूला ठेवून दिलेलं आहे आणि जे आपण दूध उकळून घेतलेलं त्याची फ्लेम स्लो केलेली आहे. आणि यामध्ये मी साखर घातली. तर साखर इथे मी 3 चमचे घातलेली आहे. त्यामध्ये मी घातले 1 चमचा इलायची आणि सगळ्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर साखरेचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल. तर बघा, अशा प्रकारे मस्त याला काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण फक्त अर्धा लिटर दुधामधून ही रेसिपी बनवणार आहोत. तर अशा प्रकारे काय करायचं, याला मस्त उकळून घ्यायचं आहे आणि दुधाला व्यवस्थित काय करायचं आहे, थोडंसं आटवून घ्यायचं आहे, जास्त आटवायचं नाही आहे. आता आपण या स्टेजवरती काय करूया, त्यामध्ये जे आपण कस्टर्डचं दूध करून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. फ्लेम एकदम मीडियम ठेवायचा आहे. तर बघा, मी मीडियम फ्लेमवरती याला मस्त असं मिक्स करते. तोपर्यंत मिक्स करायचं जोपर्यंत आपलं हे दूध आहे थोडंसं घट्टसर होत नाही. अति घट्ट नाही करायचं आहे, हलकंसं घट्ट करायचं आहे. आता यामध्ये मी घालते काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप. हे ऑप्शनल आहेत, पण घातले तर एकदम सुंदर असं दिसतं. त्यामुळे मी सजेस्ट करेन की आवर्जून घाला. याने चव वगैरे वाढत नाही, पण याने दिसायला सुंदर दिसतं. तर बघा, आता दूध व्यवस्थित आपलं बनून झालेलं आहे. तर रबडी तयार झालेली आहे, त्याला मी ठेवते आहे बाजूला. आता मी घेतलेला आहे एक बाउलमध्ये मी डेसिकेटेड कोकोनट म्हणजे नारळाचं खोबरं घेतलेलं आहे 3 ते 4 चमचे. त्यामध्ये मी दुधाची पावडर 1 वाटी घातलेली आहे. आता यामध्ये आपण घालायचे आहे आणि एक महत्त्वाचा जिन्नस, तो म्हणजेच मलाई. तर मी इथे फ्रेश क्रीम घेतलेली आहे अमूलची. तुम्हाला वाटलं असेल तर तुमच्याकडे जर साई असेल, तुम्ही जमा करून ठेवली असेल, तर ती 2-3 चमचे इथे घालू शकता. तर मी 3 चमचे अमूल फ्रेश क्रीम इथे वापरलेली आहे. आणि सगळं मिश्रण काय करायचं, एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा. तर मिश्रण एकदम मस्त मिक्स करून झालेलं आहे. आता काय करूया, तर नेक्स्ट प्रोसेस करूयात. तर त्यासाठी बघा, सुरुवातीला मी ब्रेड घेतलेला आहे. तर मीडियम साईजचे ब्रेड घेतलेले आहेत आणि याला काय करायचं, आपल्याला असं ग्लासाच्या साहाय्याने कट करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. हे बघा, म्हणजे काय होतं, हे दिसायला पण मस्त दिसतं आणि एकदम आपल्याला बनवायला पण सोपं जातं, याच्या कडा निघून जातात त्यामुळे. तर अशा प्रकारे ग्लासाच्या साहाय्याने काय करायचं, याला कापून घ्यायचं आहे. आणि दिसायला बघा किती सुंदर दिसतं, जसं एकदम इडलीसारखं दिसतंय. आणि अशाच प्रकारे काय करायचं, सगळे स्लाईस आपल्याला काढून घ्यायचे आहेत जेवढे आपल्याला बनवायचे आहेत. तर बघा, अशाच प्रकारे मी सगळे स्लाईस कट करून घेतलेले आहेत. तर आता काय करायचं आहे, जे आपण फिलिंग बनवून ठेवली होती ती याला लावून घ्यायची आहे मस्त अशी. तर जास्त भरभरून लावायचं आहे, म्हणजे काय होतं की याची चव त्यामध्ये अजून मस्त येते. तर बघा, अशा प्रकारे काय करायचं, यामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. आणि यावरती आता काय करायचं, आपल्याला दुसरी स्लाईस ठेवायची आहे आणि याला असं बंद करून घ्यायचं आहे. आणि सँडविच अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे बघा. मस्त असं आपलं सँडविच तयार झालेलं आहे. असंच आपण काय करूया, सगळे बनवून घेऊयात. तर अशाच प्रकारे काय करायचं आहे, आपल्याला सगळे बाकीचे उरलेले स्लाईस आहेत ना, त्यांनासुद्धा असं मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जे आपण बनवून ठेवलं होतं. आणि काय करायचं आहे, असंच बनवून प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने रसमलाई बनवू शकतो. अजिबात तासनतास किचनजवळ उभं राहायची अजिबात गरज नाही आहे.
अगदी 10 ते 15 मिनिटात ही रेसिपी बनवून तयार होते. अजिबात वेळ लागत नाही आणि किचनच्या साहित्यामध्ये होते. तर बघा अशाच प्रकारे मी सगळे स्लाइस करून घेतलेले आहेत आणि सगळ्यामध्ये स्टफिंग भरून घेतलेली आहे. आता यावरती काय करूयात आपण रबडी घालून घेऊयात. तर बघा यावरती मी आता काय करते, जी आपण बनवून ठेवली होती ती रबडी घालून घेते अशा प्रकारे. तर एकदम शाही रेसिपी आपली तयार झालेली आहे. आणि यामध्ये जर वाटलंच तुम्हाला तर तुम्ही थोडे केशरसुद्धा वापरू शकता. आता यावरती मी थोडंसं काजू बदाम पिस्त्याचे काप वरून घालते, म्हणजे हे दिसायला मस्त दिसतं. तर बघा एकदम शाही रेसिपी आपली कमी खर्चात तयार झालेली आहे. तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. बघा एकदम मस्त नरम लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी रेसिपी तयार झालेली आहे. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. तोपर्यंत बाय.